श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, जवळच्या माणसापासून होणाऱ्या त्रासातून बाहेर कसं पडायचं. जवळच्या माणसाकडून होणारा त्रास हा अचानक होत नाही, तो हळूहळू वाढत जातो. आपल्याला कळायच्या आधी तो आपल्या मनात घर करून बसतो. कारण जवळची माणसं आपल्या आयुष्याचा भाग असतात, त्यांना आपण सहज काढू शकत नाही. त्यांच्याशी भांडण करून मोकळेही होता येत नाही. आणि सगळ्यात कठीण म्हणजे त्यांच्याविषयी वाईट बोलण्याचीही आपल्याला लाज वाटते. म्हणून हा त्रास शब्दात बाहेर न पडता मनात सातत राहतो. सर्वात आधी स्वतःला दोष देणे थांबवा. बहुतेक लोक इथेच अडकतात. कदाचित माझी चूक असेल, मीच जास्त अपेक्षा करतोय, मीच जास्त समजून घ्यायला हवं. नाही, प्रत्येक वेळी समजून घेणे ही चांगुलपणाची खूण नसते. कधी कधी ती स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची सवय असते. जर एखादी गोष्ट वारंवार दुखावत असेल, जर ती शांतता देण्याऐवजी थकवा देत असेल, तर ती कल्पना नाही, तो खरा त्रास आहे. स्वतःच्या भावनांवर विश्वास ठेवायला शिका. ते आपले आहेत या वाक्याचा गैरवापर ओळखा. जवळचे लोक अनेकदा जाणीवपूर्वक वाईट वागत नाहीत, पण ते आपल्याला गृहीत धरतात. कारण त्यांना खात्री असते तो काही बोलणार नाही, ती सगळं सहन करेल. आपण जितकं जास्त सहन करतो तितकं ते वागणं नॉर्मल होत जातं. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं आपलं असणं याचा अर्थ ते तुम्हाला दुखावू शकतात असा कधीच होत नाही. शांतपणे सीमा ठरवा. सीमा म्हणजे भांडण नाही, सीमा म्हणजे अंतरही नाही, सीमा म्हणजे इथपर्यंत ठीक आहे, पुढे नाही. हे शांतपणे ठरवणं. उदाहरणार्थ, या विषयावर मला बोलायलाच नाही, या पद्धतीने बोललं तर मला त्रास होतो, हे माझ्यासाठी शक्य नाही. सुरुवातीला समोरच्यांना वाईट वाटेल. ते म्हणतील तू बदललास, तू आधीसारखा राहिलाच नाहीस. आणि ते खरं असतं, तुम्ही बदललेले असता, कारण आता तुम्ही स्वतःला जपायला शिकलात. सगळं सांगायलाच हवं असं नाही, हा फार मोठा गैरसमज आहे. आपले लोक आहेत सगळं सांगायलाच हवं नाही. प्रत्येक भावना प्रत्येकाच्या हातात देण्यासारखी नसते. काही लोक तुमच्या दुखण्याला तुमच्या विरुद्ध वापरतात. म्हणूनच निवड. कोणाशीही काय बोलायचं, थोडं गुपित ठेवणं हा विश्वासघात नसतो, तो आत्मसंरक्षण असतो. स्वतःचं आयुष्य वेगळं उभं करा. जवळच्या लोकांचा त्रास तेव्हा जास्त होतो जेव्हा तुमचं संपूर्ण आयुष्य त्यांच्या भोवती फिरत असतं. स्वतःसाठी काहीतरी असू द्या, एखादी आवड, वेगळा मित्रपरिवार, शांत वेळ, स्वतःशी संवाद. जेव्हा तुमचं आयुष्य फक्त एकाच गोष्टीवर अवलंबून नसतं, तेव्हा त्या गोष्टीचा तुमच्यावरचा ताबा कमी होतो. अपराध भावना सोडायला शिका. स्वतःसाठी उभं राहिलं की अपराध भावना येते. आपण स्वार्थी तर नाही ना, आपल्यामुळे कोणाला त्रास तर नाही ना, पण स्वतःला वाचवणं हा स्वार्थ नसतो. जर तुमचं मानसिक आरोग्य तुटत चाललंय असेल आणि तरीही तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असाल, तर त्याची किंमत तुम्हालाच मोजावी लागते. कधी कधी अंतर गरजेचं असतं, हे कायमच नसतं. हे पळून जाणं नसतं, हे विश्वास घेण्यासाठीच अंतर असतं. ज्या ठिकाणी तुमचं अस्तित्व कमी केलं जातं, तिथून थोडं दूर जाणं हे स्वतःकडे जवळ जाणं असतं. माफी द्या. मला विसरायची गरज नाही. माफी देणं मन शांत करण्यासाठी गरजेचं असतं, पण त्याच चुका वारंवार सहन करणं गरजेचं नसतं. आठवण ठेवा, कोणत्या गोष्टीने तुम्हाला तोडलं आणि पुन्हा तिथेच अडकून नका. स्वतःशी प्रामाणिक राहा. रात्री झोपताना स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी स्वतःशी प्रामाणिक होतो का? जर उत्तर नाही असेल तर बदल तिथून सुरू करा. शेवटचं आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही वाईट नाही, तुम्ही कमजोर नाही, तुम्ही जास्त नाही, तुम्ही फक्त खूप दिवस स्वतःला बाजूला ठेवलं. आता स्वतःला प्राधान्य द्यायची वेळ आली आहे. कारण जवळच्या माणसापासून दूर जाणं हे आयुष्य तोडत नाही, पण स्वतःला विसरून जगणं नक्की तोडतं. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.